हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी बच्छाव सर, मॅथ सब्जेक्ट टीचर, वसंतराव दादा पाटील माध्यमिक विद्यालय, कासारे, तालुका साक्री, जिल्हा धुळे. आज आपण इयत्ता 10वीचं मॅथ फर्स्ट या विषयाचं पहिलं चॅप्टर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल या चॅप्टरविषयी त्याचं इंट्रोडक्शन आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले, मागच्या तासाला आपण अभ्यासलेले. तरी पुन्हा एकदा ते आपण थोडं रिपीट करूया आणि पुढच्या टॉपिककडे आपण वळूया. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मीन्स ज्या इक्वेशनमध्ये दोन व्हेरिएबल असतात आणि प्रत्येक व्हेरिएबलचा इंडेक्स हा एक असतो, फक्त एक असतो, आणि त्याच्या एक्स आणि वाय ह्या दोन्ही व्हेरिएबलचे कोइफिशियंट्स हे शून्याच्या व्यतिरिक्त असतात. दॅट मीन्स ax² plus bx plus c is equal to 0. This is a general form of linear equation in two variable. In this equation, x is a one variable, y is a second variable, and a, b and c are real numbers. But त्याच्यात कंडिशन अशी आहे, a is not equal to 0 and b is not equal to 0 at the same time. म्हणजेच या इक्वेशनमध्ये दोन व्हेरिएबल आहेत, एक्स आणि वाय दोन व्हेरिएबल आहेत. तसंच ए, बी आणि सी हे वास्तव संख्या आहेत, रिअल नंबर्स आहेत. त्यापैकी ए आणि बीची व्हॅल्यू एकाच वेळेला 0 नसावी. जर ए आणि बीची व्हॅल्यू जर 0 असेल एका वेळेला, तर त्या इक्वेशनला आपल्याला टू व्हेरिएबल लिनियर इक्वेशन म्हणता येणार नाही. म्हणजेच या दोन्ही टर्म्स आपोआप ड्रॉप होतात, ओमेट होतील. आणि म्हणून ए आणि बी या दोन्हीच्या व्हॅल्यू एकाच वेळेला 0 नसावी. ए मीन्स ए इज अ कोइफिशियंट ऑफ एक्स व्हेरिएबल अँड बी इज अ कोइफिशियंट ऑफ वाय व्हेरिएबल अँड सी इज अ कॉन्स्टंट नंबर. कॉन्स्टंट सी इज नॉट विथ व्हेरिएबल, त्याला व्हेरिएबल नाही आहे म्हणून ते कॉन्स्टंट टर्म्स आहे. इथपर्यंतचा भाग आपण अभ्यासलेला होता की लिनियर इक्वेशन म्हणजे काय, लिनियर इक्वेशन कशाला म्हणायचं, त्याच्या कंडिशन काय, याविषयी आपण मागच्या तासाला अभ्यासलेलं होतं. आता या ठिकाणी आपल्याला काही एक्झाम्पल्स आपण घेणार आहोत लिनियर इक्वेशनचे. x plus 3y plus 5 is equal to 0. Second example here, 2m minus 4y plus 3 is equal to 0. 5x plus 2y minus 4 is equal to 0. 4x minus 5y plus is equal to minus 8. असे काही एक्झाम्पल्स आहेत. हे सर्वच एक्झाम्पल्स इक्वेशन हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आता पहिल्या इक्वेशनचा आपण विचार करूया. इन द फर्स्ट इक्वेशन एक्स इज अ वन व्हेरिएबल, सेकंड इज अ अनदर सेकंड व्हेरिएबल, दोन व्हेरिएबल आहेत त्या इक्वेशनमध्ये. त्याचबरोबर एक्स म्हणजे पहिल्या जी टर्म आहे एक्स, त्याचं इंडेक्स आहे 1. 3y या टर्मचा इंडेक्स सुद्धा काय 1. आणि तिसरी जी टर्म आहे त्याला आपण कॉन्स्टंट टर्म म्हणतो, त्याचा इंडेक्स आहे, त्याच्याशी पॉवर आहे 0. बरं, म्हणजेच या इक्वेशनमध्ये मॅक्झिमम पॉवर काय आहे, मॅक्झिमम पॉवर इज 1. इथेही तसंच आहे, मॅक्झिमम पॉवर 1 आहे. इथे मॅक्झिमम पॉवर 1 आहे, इथे मॅक्झिमम पॉवर 1 आहे.
म्हणजेच हे सगळे काय आहेत लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. तर त्याचबरोबर आता आपण ए बी आणि सी ह्या रिअल नंबरचा आपण उल्लेख केलेला होता. आता त्याच्यामध्ये बघा हे एक उदाहरण बघा. हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. म्हणजेच कंडिशन काय आहेत लिनियर इक्वेशन असण्यासाठी की असं इक्वेशन की ज्या इक्वेशनमध्ये टू व्हेरिएबल्स आहेत. इक्वेशन हॅविंग या इन्व्हॉल्विंग टू व्हेरिएबल्स अँड the power of each variable or each term is 1 means maximum power is 1. त्याला आपण डिग्री असं म्हणतो. त्याची डिग्री 1 असेल असं जे इक्वेशन असेल त्याला आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. अजून दुसरी गोष्ट काय त्याच्यात की त्याच्यामध्ये एक्स आणि वायचे कोएफिशियंट एकाच वेळेला 0 नसावेत. मीन्स आपण असं म्हटलं होतं की ए इज नॉट इक्वल टू 0 आणि बी इज नॉट इक्वल टू 0 ॲट सेम टाईम. आता या ठिकाणी बघा आता ह्या इक्वेशनची कंपेअर करायची आपल्याला कोणाशी त्याच्या जनरल फॉर्मशी. आता ह्या इक्वेशनचं कंपेअरिंग गिवन इक्वेशन विथ ax plus by प्लस सी इज इक्वल टू 0. आता या इक्वेशनची कंपेअर आपल्याला त्याच्या जनरल फॉर्मशी करायची. बरोबर. आता बघा पहिली टर्म एक्स व्हेरिएबल असणारी पहिली टर्म आहे. दुसरी टर्म वाय व्हेरिएबल असणार. तिसरी कॉन्स्टंट टर्म आहे आणि इक्वल टू त्याच्या राईट साईड आहे 0. आता याला कंपेअर करायचं आहे. एक्स प्लस 3y प्लस 5 इज इक्वल टू 0. आता याची कंपेअर करायची. ए मीन्स एक्स व्हेरिएबलचा कोएफिशियंट. इथे एक्सचा कोएफिशियंट काय म्हणजे कुठलाच नंबर दिलेला नाही म्हणजे याचा अर्थ त्याचा कोएफिशियंट काय 1 मीन्स दिस इज अ 1x मीन्स ए ची व्हॅल्यू काय ए इज इक्वल टू 1. आता 3y ही जी टर्म आहे या टर्मचं कंपॅरिझन by या जनरल फॉर्म मधल्या टर्मशी करायची. आता b ची व्हॅल्यू काय दिसते आपल्याला कंपेअर करून बघा मॅच करून बघा. 3 ची व्हॅल्यू b ची व्हॅल्यू दिसते 3 मीन्स पॉझिटिव्ह आणि c मीन्स कॉन्स्टंट टर्म काय दिली 5 c ची व्हॅल्यू आहे 5. आता या ठिकाणी बघा a आणि b मीन्स x कोएफिशियंट ऑफ x आणि कोएफिशियंट ऑफ y दोघांचे व्हेरिएबलचे कोएफिशियंट आपल्याला अदर दॅन 0 दिसतात. 1 आहे 3 आहे म्हणजे 0 नाही आहेत. बरोबर. ही कंडिशन या इक्वेशनने पूर्ण केलेली आहे. म्हणून दिस इक्वेशन इज अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. इज दॅट क्लिअर. नेक्स्ट आता आपण या ठिकाणी दोन इक्वेशन घेणार बरोबर. एक्स स्क्वेअर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. दिस इज अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. एक इक्वेशन आहे. आता दुसरं इक्वेशन आहे घेऊया की एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण आता या दोन्ही इक्वेशनचा एकाच वेळेस या ठिकाणी विचार करणार आहोत बरोबर. मीन्स एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 दिस इज अ वन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल अँड एक्स मायनस वाय प्लस इज इक्वल टू 3 दिस इज अ सेकंड लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल बरोबर. आता लिनियर इक्वेशनचा म्हणजे टू व्हेरिएबल असू द्या किंवा वन व्हेरिएबल असू. आता लिनियर इक्वेशन कुठलंही असं म्हटलं तर इक्वेशनचं सोल्युशन आपल्याला फाइंड करायचं असतं. त्याचं सोल्युशन मीन्स व्हॉट. बरं सोल्युशन म्हणजे काय की आपण इयत्ता 9वीला आपण अभ्यासलेले लिनियर इक्वेशन अभ्यासलेले हे सगळं झालेला भाग आहे आपला.
पण तरीसुद्धा आता एक सोल्युशन म्हणजे काय की ज्या व्हॅल्यूमुळे व्हेरिएबलच्या ज्या व्हॅल्यूमुळे इक्वेशन सॅटिस्फाय होतो अशा व्हॅल्यूजला त्या इक्वेशनचे सोल्युशन किंवा रूट्स असे म्हणतात. बरोबर. आता सपोज या ठिकाणी एक्स आणि वाय हे दोन व्हेरिएबल आहेत. आता लेफ्ट साईड काय दिलेले एक्स प्लस वाय अँड राईट साईड दिले 5 मीन्स लेफ्ट साईड व्हेरिएबल आहेत आणि अशा दोन व्हेरिएबलची सम काय आले पाहिजे 5 आले पाहिजे. बरोबर. आपण असं करूया एक्सची व्हॅल्यू 3 पुट करूया प्लस वायची व्हॅल्यू 2 पुट करूया. बरोबर. आणि दोघांची सम काय 5 मीन्स राईट साईड. याचा अर्थ असा एक्सची व्हॅल्यू 3 वायची व्हॅल्यू 2 जर घेतलं तर या हे इक्वेशन सॅटिस्फाय होतं. म्हणजे या इक्वेशनच्या दोन्ही साईड्स इक्वल येतात. देअरफॉर 3 and 2 आर द सोल्युशन ऑफ द गिवन लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. हे त्याचं सोल्युशन झालं. मग एवढेच फक्त हे दोनच फक्त त्याचे सोल्युशन आहेत का? नाही, अजून मिळू शकतो. बघा काय काय. आता एक्सची व्हॅल्यू जर आपण 4 घेतली वायची व्हॅल्यू 1 घेतली तरी ते सॅटिस्फाय होते. मीन्स 3 2 हे एक सोल्युशन आहे. 4 1 हे एक सोल्युशन आहे. अजून येऊ शकतात. काय येतील 5 -1 7 -2 अशा जर व्हॅल्यू घेत गेल्या आपण 5 -1 7 -2 अशा इन्फायनाईट पेयर्स आपल्याला सोल्युशनच्या पेयर्स आपल्याला मिळणार आहे. याचा अर्थ असा की लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल असं एक सिंगल इक्वेशनच्या किती सोल्युशन असतात? इन्फायनाईट सोल्युशन असतात. अशा अनेक पेयर आपल्याला या ठिकाणी मिळतील. एक्सची व्हॅल्यू कुठली एक व्हॅल्यू पुट करा कुठली आणि ती व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट करा आणि त्याच्यावर तुम्हाला अदर जे व्हेरिएबल असेल त्याची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. म्हणजेच अशा पद्धतीने आता एक्सची व्हॅल्यू तुम्ही 100 पुट करा 5 -100 -95 म्हणजे वायची व्हॅल्यू झाली -95. अशा तुम्हाला असंख्य म्हणजे इन्फायनाईट पेअर्स तुम्हाला मिळणार आहेत. मीन्स लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल हॅव्हिंग इन्फायनाईट सोल्युशन्स. बरोबर. आता हे आपण अभ्यासलं 9वीला झालेलं आहे. इयत्ता 8वीला पण आपण लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल असे इक्वेशन सॉल्व्ह केले आहेत. म्हणजे त्यांचे सोल्युशन आपण फाइंड आउट केलेले आहेत. आता या ठिकाणी या चॅप्टरमध्ये आपल्याला काय करायचे बघा की लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल असे 2 किंवा 2पेक्षा जास्त लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल यांचा आपण एकाच वेळेस विचार करणार आहोत. ॲट अ सेम टाइम वी थिंक ॲट सेम टाइम 2 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल टेक टुगेदर अँड थिंक ॲट अ सेम टाइम. आता दोघांना एकाच वेळेस सॉल्व्ह करायचे असे जे इक्वेशन असतात की ज्या 2 लिनियर इक्वेशनचा आपण एकत्रितपणे एकाच वेळेला विचार करतो त्यांना म्हणतात सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजेच एक सामायिक समीकरण. x + y = 5 and x - y = 2. आता हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल 2 व्हेरिएबल्स 2 इक्वेशन्स आहेत. आता यांचा आपण सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी एकाच वेळेला त्यांचा विचार करणार. एक पॅनल तयार झाला 2 or more than 2 असे 2 लिनियर इक्वेशन आपण या ठिकाणी विचारात घेतलेत. म्हणून यांना म्हणायचं सायमल्टेनियस इक्वेशन. सायमल्टेनियस मीन्स एकाच वेळेला ॲट अ सेम टाइम. आता बघा आता यांच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायच्या. याचं सोल्युशन म्हणजे दोघांचं सोल्युशन एकच आलं पाहिजे. कॉमन ज्याला कॉमन सोल्युशन असं म्हणतात. आता याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती पण आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी एक ट्रायल अँड एरर मेथडच्या माध्यमातून कसं करता येईल. आता याच्या सोल्युशनच्या पेअर मी या ठिकाणी लिहितोय. आपण आत्ताच घेतलेले आहेत 4 3 2 4 1 5 0 7 -2 अशा सोल्युशनच्या पेअर्स आपल्याला मिळणार. आता याचंही त्याच पद्धतीने एक ट्रायल मेथडने आपण या ठिकाणी बघूया. आता अशा 2 नंबर्स आपल्याला फाइंड करायचे आहेत की त्यांचं डिफरन्स 3 आला पाहिजे.
असे कोणते दोन नंबर आहेत, असे असंख्य नंबर आहेत. 5 and 2 ही एक पेअर आहे. एक्सची व्हॅल्यू जर 5 घेतली आणि वायची व्हॅल्यू जर 2 घेतली तर हे इक्वेशन सॅटिस्फाय होतं. मीन्स 5 2 इज अ सोल्युशन ऑफ धिस इक्वेशन. बरोबर. 3 0 4 1 9 6 10 7 अशा भरपूर इक्वेशन आपलं सोल्युशन आपल्याला मिळणार आहे. करेक्ट. आता या ठिकाणी मग आपल्याला या दोघं इक्वेशन एकाच वेळेला सॅटिस्फाय होतील. म्हणजे त्यांचं कॉमन सोल्युशन एकच असं सोल्युशन काय आहे दोघांमध्ये की त्याच्यामुळे दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाय होतील. बघा 3 2 आहे, इथं आहे का 3 2 नाही. 4 1 म्हणजे एक्सची व्हॅल्यू 4 आणि वायची व्हॅल्यू जर 1 घेतली तर हे इक्वेशन सॅटिस्फाय होतं. त्याच पद्धतीने ह्या इक्वेशनमध्ये सुद्धा एक्सची व्हॅल्यू 4 आणि वायची व्हॅल्यू 1 जर घेतली तर हे इक्वेशन सॅटिस्फाय होतं. याचा अर्थ 4 and 1 हे दोघांचं कॉमन सोल्युशन आहे. म्हणजे 4x इज इक्वल टू 4 अँड y इज इक्वल टू 1 या किमतींमुळे, व्हेरिएबलच्या या किमतींमुळे दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाय होतात. म्हणून हे जे कॉमन सोल्युशन आहे या कॉमन सोल्युशनला या सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन असे म्हणतात, कॉमन सोल्युशन असे म्हणतात. मग आता ही जी पद्धत आहे, ही जी मेथड आहे, या मेथडने सगळेच उदाहरणं सोडवणं शक्य होईल का? नाही होणार. मग आता सगळ्याच्या पेअर्स काढणार. आता हे सिम्पल इक्वेशन आपण घेतले होते की ज्यांचे कोइफिशियंट व्हेरिएबलचे कोइफिशियंट 1 होते. म्हणजे एक थोडं सिम्पल होते, सिम्पलेस्टमध्ये फॉर्ममध्ये होते. पण अजून थोडे जास्त मोठे मोठे त्याचे एक कोइफिशियंट्स असतील तर असं आपण ट्रायल मेथडने त्यांचे सोल्युशन शोधणे, मग त्यांचं कॉमन सोल्युशन काढणं हे जरा अडचणीचं होईल. म्हणून याच्यासाठी काही मेथड्स आहेत आपल्याला ॲट अ टाईम की त्या दोन्ही इक्वेशनचं म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशनचं कॉमन सोल्युशन आपल्याला काढता येईल. फॉर एक्झाम्पल आता त्याचं सोल्युशन कसं हे आपण ट्रायल मेथड आहे, ट्रायल मेथडने घेतलेले. आता याच्यामध्ये तास 9वीलाही आपण काही मेथड्स आपण अभ्यासलेले आहेत. त्याचा थोडंसं एक ट्राय करूया आपण या ठिकाणी. आपण आत्तापर्यंत जो भाग पाहिला तो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल या चॅप्टरमध्ये लिनियर इक्वेशन मीन्स व्हॉट म्हणजे त्याचं जे इंट्रोडक्शन आहे, लिनियर इक्वेशन काय असतं, त्याचा जनरल फॉर्म काय असतं, त्याच्यामध्ये ABCच्या व्हॅल्यू काय, या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी क्लिअर करून घेतलेल्या आहेत. बरोबर. आणि लिनियर इक्वेशन कसं ओळखायचं, याच्या कंडिशन काय आहेत हे पण आपण पाहिलं. बरोबर. पुन्हा एकदा रिपीट करतो की कंडिशन काय आहेत. पहिली कंडिशन द इक्वेशन हॅव्हिंग 2 व्हेरिएबल्स. दोन कुठले व्हेरिएबल असू शकतात, एक्स आणि वाय असेल, बरोबर, एम आणि एन असेल, कुठलेही 2 व्हेरिएबल असेल. पहिली कंडिशन. सेकंड कंडिशन काय की त्या इक्वेशनच्या प्रत्येक टर्मचा व्हेरिएबलचा इंडेक्स हा 1 असेल, म्हणजेच त्याची पॉवर 1 असेल. म्हणजे याचा अर्थ त्या इक्वेशनच्या डिग्री जी असेल, मॅक्झिमम पॉवर असेल 1, 1 पेक्षा जास्त पॉवर नसेल. बरोबर. दुसरी कंडिशन. आणि तिसरी कंडिशन आहे की त्याच्यामध्ये एक्स आणि वाय यांचे जे कोइफिशियंट्स असतात ज्यांना आपण ए आणि बी ने रिप्रेझेंट केलेले आहेत, ए आणि बी या अंकांनी सख्या अल्फाबेट्सने आपण त्यांना रिप्रेझेंट करतो की ए आणि बीच्या व्हॅल्यू ॲट अ सेम टाइम 0 नसाव्या. मीन्स आपण असं म्हटलं होतं ए इज नॉट इक्वल टू 0 अँड बी इज नॉट इक्वल टू 0 ॲट सेम टाइम. म्हणजेच एक्सच्या कोइफिशियंट आणि वायचा कोइफिशियंट दोन्हींची व्हॅल्यू एकाच वेळेला 0 नसावी. म्हणजे ती काय असावी, अदर दॅन 0 असावी. तरच त्या इक्वेशनला म्हणायचं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. असं आपण सगळं इंट्रोडक्शनमध्ये अभ्यासलेलं आहे. आता त्याचा प्रश्न आता सोल्युशन म्हणजे काय आपण सगळं पाहिलं ते की सोल्युशन ट्रायल आणि एरर मेथडने 2 इक्वेशनचं सोल्युशन कसं काढायचं की जेव्हा 2 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल असतील त्यांचा आपण एकाच वेळेला विचार करतो, ॲट सेम टाइम सायमल्टेनियसली विचार करतो, त्यांना म्हणतात सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. तेच आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, पण 2चा विचार करतो म्हणून ते सायमल्टेनियस इक्वेशन.
मग आता पुढचा जो भाग येतो म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व कसं करायचं, त्याचं सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं, त्याच्या काही मेथड्स आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. सॉल्विंग मेथड्स. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणजेच सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन यांचं सॉल्व करण्यासाठीच्या ज्या काय मेथड्स आहेत त्या आपण आता 9वीला पण अभ्यासलेल्या आहेत. त्याचं एक थोडंसं रिव्हिजन आपण फक्त या ठिकाणी घेणार आहे. एक मेथड आपण अभ्यासलेली आहे आता 9वीला झालेला आहे तुम्हाला, ती म्हणजे इलिमिनेटेड मेथड. ही इलिमिनेटेड मेथड काय आहे बघूया. x plus y is equal to 5. x minus y is equal to 3. तेच इक्वेशन घेऊया. आता हे दोन इक्वेशन आहेत म्हणजे आपण यांना सायमल्टेनियस इक्वेशन म्हणू शकतो. आता यांचं सोल्युशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, सोल्युशन काढायचं आहे. याच्यासाठी आता बघा एलिमिनेट मेथडमध्ये काय करायचं आपल्याला की दोन व्हेरिएबलच्या व्हॅल्यू आपल्याला ॲट अ टाइम फाइंड आउट करता येत नाही. दोन्ही व्हेरिएबलच्या व्हॅल्यू एकाच वेळेला फाइंड करता येणार नाही. म्हणून काय करणार आपण याला की या इक्वेशनचा कुठला दोन्ही इक्वेशनचा विचार करून त्याचा एक व्हेरिएबल कुठलाही व्हेरिएबल एक्स असेल किंवा वाय असेल कुठलाही एक व्हेरिएबल आपल्याला काय करायचं आहे एलिमिनेट करायचं आहे. म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे वी गेट द लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. एक व्हेरिएबल असणारा लिनियर इक्वेशन आपल्याला मिळणार. मग आता एलिमिनेट करायचं म्हणजे काय, एलिमिनेट करायचं म्हणजे डायरेक्ट खोडून टाकायचं असं नाही. एलिमिनेट करायचं म्हणजे काय करायचं मग की आता या इक्वेशनमध्ये तुम्हाला काहीतरी ऑपरेशन करावं लागणार आहे. बरोबर. म्हणजे आता काय ऑपरेशन करणार, एक तर दोघं इक्वेशनची ॲडिशन करायची किंवा दोन्ही इक्वेशनची सबट्रॅक्शन करायची. आणि त्याच्यामुळे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन केल्यामुळे दोन्ही इक्वेशनमधला एक व्हेरिएबल आपल्याला एलिमिनेट करता येईल आणि मग वन व्हेरिएबल असणारे इक्वेशन आपल्याला मिळाले. आणि जे व्हेरिएबल लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल असेल तर ते कसं सॉल्व करतात हे आपण इयत्ता 8वीला 7वीला अभ्यासलेलं आहे ते. बरोबर, ते आपल्याला जमतं आहे. परंतु दोन व्हेरिएबल असणारं लिनियर इक्वेशनच्या दोघं व्हेरिएबलच्या व्हॅल्यू एकाच वेळेस फाइंड आउट करता येणार नाही. म्हणून ही मेथड. आता बघा काय करायचं आहे, आता एलिमिनेट करायचं एक व्हेरिएबल एलिमिनेट करायचं म्हणजे काय करायचं आहे की ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन. बरोबर. आता कोणता व्हेरिएबल एलिमिनेट करायचा हा थोडासा त्या आपण इक्वेशन कसे दिलेले आहेत त्याचं निरीक्षण करायचं, ऑब्झर्वेशन करायचं आणि त्या दृष्टीने आपल्या सोयीस्कर बरोबर आपल्या सोयीनुसार त्या पद्धतीने ते डिसाईड करायचं. आता या ठिकाणी बघा x plus y is equal to 5. This is the equation number 1 and x minus y is equal to 3. This is the equation number 2. आता दोन्ही इक्वेशनचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येते की फर्स्ट इक्वेशनमध्ये वायचा कोइफिशियंट आहे +1 अँड सेकंड इक्वेशनमध्ये वायचा इक्वेशन आहे -1 मीन्स -1 आहे. बरोबर. आणि दोघं म्हणजेच ऑपोजिट आहेत. दोघं जे कोइफिशियंट आहेत वायचे दोन्ही इक्वेशनमध्ये ते ऑपोजिट आहेत आणि ऑपोजिट नंबरची ॲडिशन काय येते 0. म्हणजे याचा अर्थ यांचे कोइफिशियंट 0 झाले म्हणजेच याचा अर्थ ही टर्म काय होणार आहे ओमेट होणार आहे, बाद होणार आहे. म्हणजेच आपल्याला एकच व्हेरिएबल असणारे इक्वेशन या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजेच व्हेरिएबल एलिमेंट करण्यासाठी काय गोष्टी लक्षात ठेवायच्या नीट लक्षात ठेवा. आता दोन्ही इक्वेशनची ॲडिशन करायची किंवा सबट्रॅक्शन करायची ही पहिली कंडिशन. ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन. ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन. परंतु ॲडिशन करायची किंवा सबट्रॅक्शन करायची हे कसं ठरवणार, पण ज्या कोइफिशियंटला आपल्याला एलिमिनेट करायचं ज्या व्हेरिएबलला एलिमिनेट करायचं आहे
त्याचे कोइफिशियंट सेम असले पाहिजे. बरोबर. इग्नॉर द साईन इग्नॉर करून त्यांचे कोइफिशियंट सेम असले पाहिजे. मग दोघांचं 1 असेल किंवा दोघांचं 2 असेल, 5 काही असू दे, पण ज्याला एलिमिनेट करायचे त्याचेही कोइफिशियंट सेम असले पाहिजे. एकदा ऑलरेडी सेम असतील तर काही प्रश्न नसतो की आपण डायरेक्ट करू शकतो. पण सेम नसतील तर काय करावं ते आपण प्रत्येक उदाहरण जेव्हा सॉल्व्ह करणार त्यावेळेस तुम्हाला मी सांगणार आहे. परंतु ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करत असताना त्यांचे कोइफिशियंट, जो व्हेरिएबल तुम्हाला एलिमिनेट करायचा आहे त्याचे कोइफिशियंट सेम असले पाहिजे. इज दॅट क्लिअर? त्याचबरोबर जर दोघांचे कोइफिशियंट म्हणजेच ज्या व्हेरिएबलला तुम्हाला एलिमिनेट करायचे त्याचे कोइफिशियंट सेम असले पाहिजे आणि त्यांचे साईन जर ऑपोजिट असेल, म्हणजे एकाचं पॉझिटिव्ह दुसऱ्याचं निगेटिव्ह, तेव्हा त्या दोन्ही इक्वेशनची काय करायची? ॲडिशन. आणि जर दोघांचे साईन म्हणजे समजा एक्स व्हेरिएबल आपल्याला एलिमिनेट करायचे, दोघांचे व्हेरिएबल कोइफिशियंट सेम आहेत परंतु त्यांचे साईन पण सेम असतील, लक्षात, म्हणजे वाय व्हेरिएबल असणाऱ्या टर्मचे किंवा एक्स व्हेरिएबल असणाऱ्या व्हेरिएबलचे की जो आपल्याला एलिमिनेट करायचे त्याच्या व्हेरिएबलचे कोइफिशियंटचे साईन सेम असतील तर सबट्रॅक्ट करायचं. सबट्रॅक्शन केल्यामुळे काय होणार आहे की एकाचे जे इक्वेशन आपल्याला सबट्रॅक्ट करायचे फ्रॉम अदर तर त्याच्या साईन चेंज होणार आहेत. म्हणजे याचा अर्थ तो व्हेरिएबल एलिमिनेट होण्यासाठी किंवा त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू ॲडिशन 0 येण्यासाठी त्यांचे साईन ऑपोजिट असणं आवश्यक आहे. इज दॅट क्लिअर? ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन, जो व्हेरिएबल एलिमिनेट करायचं आहे त्याला त्याचे कोइफिशियंट सेम असले पाहिजे आणि जर त्यांचे कोइफिशियंट सेम असतील आणि त्यांचे साईन ऑपोजिट असतील एकमेकांच्या तर ॲडिशन करा, साईन सेम असतील तर सबट्रॅक्शन करा. इथपर्यंत लक्षात घ्या. बाकी पुढे आपण जसं जसं उदाहरणं सोडू तसं तसं तुम्हाला मी सांगत आहे. आता हेच एक उदाहरण बघा. आता या एक्झाम्पलमध्ये बघा, एक्स दोघं इक्वेशनमध्ये, एक्स पहिल्या इक्वेशनमध्ये एक्सचा कोइफिशियंट आहे 1, सेकंड इक्वेशनमध्ये एक्सचा कोइफिशियंट आहे 2, आपला सॉरी 1, सेम आहेत आणि त्यांचे साईन पण सेम आहेत, पॉझिटिव्ह 1 पॉझिटिव्ह 1. आणि जर साईन सेम असतील तर काय करायचं? जर एक्सला मला एलिमिनेट करायचं असेल तर मला या दोन्ही इक्वेशनची सबट्रॅक्शन करायला लागेल. मीन्स 1 इक्वेशन सबट्रॅक्ट फ्रॉम अदर. तर अजून दुसरी गोष्ट, वायची कोइफिशियंट सेम आहेत. फर्स्ट इक्वेशनमध्ये वायचा कोइफिशियंट आहे 1, सेकंड इक्वेशनमध्ये वायचा कोइफिशियंट 1 आहे आणि दोघांचे साईन ऑपोजिट आहेत. पहिल्या इक्वेशनमध्ये एक्सचा कोइफिशियंट पॉझिटिव्ह 1 आहे आणि सेकंड इक्वेशनमध्ये वायचा कोइफिशियंट -1 आहे, मीन्स नेगेटिव्ह 1 आहे. +1 -1 यांची ॲडिशन काय येणार आहे? 0. म्हणजेच ही टर्म ऑटोमॅटिकली काय होणार आहे? एलिमिनेट होणार आहे, ड्रॉप होणार. म्हणजेच वी गेट द लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. आता आपल्याला इथं ॲडिशन बी करता येईल आणि सबट्रॅक्शन बी करता येईल, कुठलीही गोष्ट करू शकतो. मग काय करायचं आता बघा, आपण ॲड करूया. ठीक आहे, सोपं आहे, सोयीस्कर, एक कन्व्हिनियंटली विचार करायचा, एक सोयीस्कर विचार करायचा. आपल्याला सोपं काय होणार आहे, इझी काय होणार आहे? ॲडिंग इक्वेशन 1 and 2, दोन्ही इक्वेशनची ॲड करूया आपण. x plus y is equal to 5, this is the equation number 1, plus x minus y is equal to 3, this is equation number 2. दोघांची ॲड करतो आपण, बरोबर. आता बघा या ठिकाणी +1y -1y काय येणार याची ॲडिशन? 0. ऑपोजिट टर्म्स आहेत ना, 0. म्हणजेच y हा व्हेरिएबल या सायमल्टेनियस इक्वेशनमधनं काय झाला आहे? एलिमिनेट झाला आहे. आणि आता आपल्याला मिळणार यांच्या ॲडिशनमधून वी गेट द लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. x + x 2x is equal to 5 + 3 8, means 2x is equal to 8. This is a linear equation in one variable. आणि असे इक्वेशन आपण सॉल्व केलेले आहेत इयत्ता 8वी मध्ये, बरोबर. त्याचं सोल्युशन कसं फाइंड करतात हे आपल्याला माहिती आहे.
आता एक्सची व्हॅल्यू काढायची आपल्याला, तर एक्स ज्या बाजूला लेफ्ट साईडला आहे तर 2 हा त्याला मल्टिप्लाय आहे. बरोबर, आता 2ला आपल्याला या ठिकाणी रिमूव्ह करायचा आहे, तो मल्टिप्लाय आहे तर तो डिवाइड करतो. त्याचे ऑपोजिट ऑपरेशन त्या ठिकाणी आपल्याला करायचे आहे की 2ने जर दोन्ही साईडला आपण डिवाइड केलं तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळणार आहे. क्लिअर? कसं मिळणार बघा, 2x इज इक्वल टू 8 मीन्स x इज इक्वल टू 8/2 मीन्स x इज इक्वल टू 4. बघा, x प्लस वाय इज इक्वल टू 5 अँड x मायनस वाय इज इक्वल टू 3. या दोन्ही इक्वेशन मधले आपल्याला x या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. बरोबर, आता ही व्हॅल्यू या दोन्ही इक्वेशन पैकी कोणत्याही इक्वेशन मध्ये आपल्याला पुट करायचे, सबस्टिट्यूट करायचे. मीन्स सबस्टिट्यूटिंग द x इज इक्वल टू 4 इन इक्वेशन नंबर 1 और इक्वेशन नंबर 2. दोघांपैकी कुठल्याही इक्वेशन मध्ये ही व्हॅल्यू पुट करायची आणि त्याच्यावर तुम्हाला y ची व्हॅल्यू मिळणार आहे. बरोबर, x ची मिळाली, y ची त्या पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे. म्हणजेच x आणि y च्या अशा व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या आहेत की त्या या दोन्ही इक्वेशनचं सॅटिस्फॅक्शन करणार आहेत. बरोबर, म्हणजेच ते त्यांचं कॉमन सोल्युशन आहे. बरोबर, यालाच म्हणतात द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. लक्षात, बाकीचा होमवर्क मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे, तो तुम्हाला घरून करायचा आहे. इक्वेशन कसे याच पद्धतीने करायचे आहेत. आता हे पूर्ण करून घेऊया आपण. आता एक्सची व्हॅल्यू कशी पुट करायची बघा. सबस्टिट्यूटिंग x is equal to 4 in equation 1. इक्वेशन नंबर 1 मध्ये ही व्हॅल्यू आपल्याला पुट करायची आहे. काय इक्वेशन नंबर 1, x plus y is equal to 5. We put the value of x in the given equation. Means 4 plus y is equal to 5. लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल कसे सॉल्व करतात आपण आठवलं पाहिलेलं आहे, त्याच पद्धतीने करत जायचं. y is equal to 4 हा राईट साईडला काय येणार आहे -1. 5 minus 4 means y is equal to 1. This is the value of y variable. This is value of x variable. म्हणजे x is equal to 4 and y is equal to 1 is the solution of given simultaneous equation. असं शेवटी आपण लिहायचं आहे. x is equal to 4 and y is equal to 1. म्हणजेच काय नाव आहे 4 and 1 is the solution of given simultaneous equation. असं शेवटी लिहायचं. याच पद्धतीने या मेथडने पहिली जी मेथड आहे एलिमिनेटेड मेथड, ही मेथड आपल्याला या ठिकाणी काही अडचण असेल तर तुम्ही व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून किंवा मेसेजच्या माध्यमातून मला विचारू शकता.